हाय फ्रेंड्स, आज आम्ही निघालोय बहिरेश्वरला, जे की कोल्हापूरमध्ये आहे. तिथं शेष नारायण विष्णूचं मंदिर आहे आणि ते खूप सुंदर आहे. तळ्यामध्ये ते मंदिर आहे छोटंसं. आम्ही तिकडे सगळे निघालोय. आता सगळी जाधव फॅमिली पण आहे आणि आम्ही चौघे गवळी आहे. आता तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होते, कसं कसं होते, आमची ट्रिप कशी वन डेची एन्जॉय होता ते. चला भेटू पुढे. तिथं आम्ही निघालोय तिथं मला तर काय माहित नाही. मग तुला माहिती आहे? मी एकदा बघून आली आहे मंदिर बघून ते. आले ते मंदिर आणि मंदिर भारी आहे. पाण्यामध्ये आहे ना? हा, पाण्यामध्ये मंदिर आहे तर भारी आहे म्हणते ती. आता बघू पुढे जाऊन आम्ही पण एक्सप्लोर करणार आहे आता. बघू दाखवतो मग बाकी आमचा outfit तुम्ही बघू शकता आता. सांगा कमेंट मध्ये आम्ही चौघे कसं दिसतोय ते. आणि तुम्ही काय कमेंट करतच नाही, सगळे व्लॉग बघताय पण कमेंट कोण करतच नाही. छान छान कमेंट करत राहा. आता आलेले आहेत सगळे, तर तुम्हाला दाखवते मी. सगळे आलेले आहेत. आता आम्ही निघालोय. आमचं ठरलेलं 10:30 वाजता जायचं, पण 10:30 म्हणत म्हणत आता आम्हाला 12:15 वाजलेत. आता आम्ही निघालोय. हळूहळू सगळे जमायला लागलेत आणि आता मम्मी पप्पा पण गाडीवर बसलेत. तुम्हाला दाखवते ते मी. सगळे आलेत ते. इथं आता मम्मी पप्पा आहेत आणि इथं आहेत पोपटदादा आणि अश्विनी ताई. इथं आहेत सतीश दादा, जे की मंदाताईंचा वेट करायला लागलात. त्यांचे काय मेकअप आवडेल आणि इकडून आता मधुरा येईल. मधुरा आहे घरी. तर आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही दोघं पुढे आलोय. कॅफेमध्ये ह्यांचा रेनकोट घ्यायचा आहे. आम्हाला वाटते तिकडे पाऊस आहे. आता आलोय आम्ही कॅफेमध्ये, कारण की ह्यांचा रेनकोट घ्यायचा आहे कॅफेमधून. आणि इथं मम्मी पप्पा थांबलेत आमचा वेट करत. हळूहळू एक 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 जण यायला लागले. आम्ही म्हटलं पहिला आपण जाऊन पुढे रेनकोट वगैरे घेऊ, म्हणजे अजून लेट होणार नाही, कारण की आता वाजले 12:15 वगैरे. मग जाऊन यायला. तर संध्याकडे ऊन आहे, पण तिकडे तर काय माहित नाही पाऊस आहे की नाही ते. त्यामुळे आम्ही आधीच त्याचं प्रिपरेशन करायला लागलो. नट्टीनं मारली मिठी मला तर नट्टीनं मारली मिठी. नटीने मारली मिठीचं काही खूळ जात नाहीये. निघालेले आहेत राणीताई आणि रघुदादा गेले. नंतर इथं पोपटदादा, अश्विनीताई आणि ही गेली, मधुरा गेली. आता मंदाताई आणि हे येतील, सतीश दादा. चला आता मग पप्पा निघालेत. बाय. चलो चलो चलो. आता आम्ही थांबलो इथं अंबोगच्या पेट्रोल पंपावरती. सगळ्यांच्या टाक्या फुल करायचे चालले. हो मॅडम, मध्ये कुठं टाइम दिसतंय का तुम्हाला? लव कपल आहे जे की चालले. पप्पा आमचे फुल स्पीड मध्ये गाडी चालवतात. मम्मी एकदम वेट करायलोय. मागं राणीताई आणि सोन्यात आता थांबलेत. त्यांच्यासाठी इथं आम्ही सगळे वेट करायला लागलोय. आता सगळेजण आलेले आहेत, म्हणजे मम्मी पप्पा आणि पोपटदादा, अश्विनीताई, मधुरा हे पुढे गेलेत जरा हळूहळू. त्यांना म्हटलं की पुढे जाऊन मधुराचं काहीतरी स्क्रीन गार्ड आणि मोबाईलचं कव्हर पण घ्यायचं होतं. ते म्हणलं तुम्ही घेऊन ठेवा, आम्ही तोपर्यंत येतो. आता इथं माग आहे. पाऊस आलाय म्हणून आम्ही थांबलोय. अर्धी पब्लिक आमच्या सोबत आहे. बालिंगेमध्ये आम्ही थांबलोय आणि अर्धी पब्लिक अजून यायला लागल्या. आता बालिंगेमधून 8 टन घेऊन आम्ही जाणार आहे. पावसावर थेंब बघा, पाऊस येतोय बारीक बारीक आहे. ही आता मह्याजवळची नदी आहे. आम्ही मह्यातनं पोगे महे असं पुढे निघालोय आता बहिरेश्वर मंदिराला. ह्या नदीला एवढं पाणी आलेलं नाही. पाणी आलं की हा रोड बंद होतोय आणि मग जाता येत नाही त्या मंदिराकडं. पण आता हा रोड नशिबानं सुरू आहे, त्यामुळे आता आम्ही निघालोय. चला आता भेटू पुढे. हॅलो क्या क्या फिर से बोलो. हॅलो चलो 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 रे चलो 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 चलो. चालू
लहान लहान मुलं ना ते चिंगळे मासे त्या तलावात पकडायला लागलेत आणि पोपटदादांना हाऊस झाले की ते चिंगळे मासे पकडायची. हा आता पकडायचं त्यांनी निर्धार केला आता पकडायचं. एक स्विगी 4 आणायचं बाहेर. किती? 4. बर मासे पकडायबद्दल काही माहिती देताय तुम्ही? छोटी छोटी मुलं आहेत. या मंदिराच्या तळ्यात ना मासे वगैरे आहेत ते लागलेत पकडायला. हे मंदिर आहे तुम्ही बघू शकताय. आमचं ड्रीम होतं ह्या मंदिरला यायचं. सो आता आम्ही आलोय. इथे हे पोरं दिन झालेत काय पकडायला आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं चाललंय तुम्हाला चॉकलेट देतो. तुम्ही टीव्हीवर येताय, तुम्ही व्हिडिओ मध्ये येताय. आता मधुराला त्या बाळाने दिलंय का आणि इथं आता मम्मी आमच्या लागला. मासा लागले गोडी मारायची. मासा मारला मम्मी, मासा लागला का नाही खाली उडी मारायची. खेचते ते खेचलं कळते. दोरे पाणी दिलं तिथं बघायचं. इथं लागला मासा पप्पा गेले जाता मम्मीला शिकायला. तर या पोरांनी आपलं दिलेलं आहे. बरं काय नाव काय रे तुझं? श्रेयस. आणि तुझं? श्रेयस आणि श्री. पोरं चांगली पोरं आहे ती. कुठे जाणू तुला? कुठे सोडा थांब की मी टाकतो. मला इथे टाका. थांब थांब थांब. हे आमची मासा पकडण्यात आलेली आहे. हा टाक. थांब थांब थांब. बघू कुणाचा पहिला मासा पकडून होतोय. पोपट मामा. पोपट मामाने पण तिथं धरलेला आहे. इथंच पडलाय तिकडे गेला नाही पुढं. कुठला आलाय? नाही टाकून दे जरा. हलव आणि टाक. लांब फेकायचा. मध्ये टाकायचं तिथं मध्ये. बुडबुडत होता बघ. हा बघ इकडं बघ. हा बघ त्याला केवढा लांब टाकला. हा मग तेच म्हणलं. हा मग मध्येच टाकायचा. सगळी सज्ज झालेले आहेत. मंदिर तिथं आहे. मंदिरला अजून आम्ही गेलो नाहीये. आमचं झालंय मासे पकडायचं. हे बाकी सगळे पण आलेले आहेत. हा थोडं तसं काय झालं. तुम्ही तिथे जा त्या ही आमची ती शिकत आहे. हे नाही की रे. चला जाऊया मंदिरात. जाऊया की. चला मासा कोणालाच घालवला नाहीये. आम्ही आता निघालो मंदिरात परत. आमच्या गाड्या इथं लागल्यात. गँगवाड आले. तिची गाडी चावी काढून घेऊन ये. मी गाडीला चावी विसरलेलो आहे. ती जी गेली आणायला आणि ही गँग आलेला आहे. चॉकलेट पाहिजे. चॉकी नको. नारळ द्यायचं नाही. काय नारळ द्यायचं नाही. राणी ते काय म्हणते बघा. चला चला. रडत नाही. तर गाईस तुम्ही बघू शकता हे आहे मंदिर भैरेश्वरचं विष्णू मंदिर. आणि इथं आमचं गँगवाडे येत आहे चालत सगळेजण. गँग आमची येत आहे मागणं. ए होळी नाही का उभा राहा. प्रत्येकानं हाय करत जायचं पुढे. हे काही शाळा आहे. मम्मी करा. मी जायचो केलं मामाने. असंच करून या की. हे आम्ही आलेलो आहोत मंदिराकडे. तुम्ही बघू शकता मंदिर. बारकाचा छोटासा पूल केलेला आहे. या पूलवरून जायचं आहे. चप्पल आणलं काय?
हे तुम्ही बघू शकता इथं कमळ वगैरे पण आहेत, म्हणजे आता नाही आहेत, काढून नेलेत. कमळ वगैरे इथं मस्त गवतात यायला. आणि हे मंदिर पाण्याच्या मधोमध भागी. बाहेर काढते तिकडे भारी वाटते हा, पाहायला पण भारी मस्त वाटते. दुसऱ्याचं काम न्यायचं नाही परत. त्याची पिढा आपल्याला. आणि हे आलोय मंदिराकडे. हे तुम्ही बघू शकता इथे मूर्ती. ते हे तुम्ही बघू शकता मूर्ती किती मस्त ही. मंदिर बघा गाईस, मंदिर खरंच खूप मस्त मंदिर आहे. याच्यासाठीच आहे, शॉर्टसाठीच आहे. पाऊस आलाय पाहिली सगळी. पाऊस आला म्हणून सगळी पळत गेली. व्हिडिओ कर, सिंग उभा कर कसा करायचा आहे असा. गेलो गेलो. हे तुम्ही बघू शकता पाऊस. अशी कृषी नाही मम्मी इकडं बर की आतमध्ये. अशी किती पाऊस आलाय पाऊस. समर पावसाला वैतागून इथं बसल्यात आणि आमचं एक जोडपं इथं कसं उभारलंय बघा. बिजलीत पूर्ण वैतागून निघाली तर. आणि हे बघा आणि आम्ही भिजलोय पूर्ण. अवतार बघा माझा अवतार बघा, पूर्ण मेकअप बिकअप सगळा गेलाय आणि त्याचा पाक चमकी. मामा तिथं मला कोण कोण आहे. येऊ भारत पावसापासून भिजायला. तू भिजायलाच करा पण वाळायला सगळं मला एकटाच बऱ्यापैकी वाळायला आहे. आणि ही सगळी पूर्ण भिजल्यात. काय आलं हा इकडं ते आता ये म्हणते ते. आणि हे मंदिर दर्शन झालं, जाऊ दे आता. या बेकाला मस्त तिथं बेखा चाललंय पावसात. बघू शकता स्टॉल वाळवायची निंजा टेक्निक. तुम्हाला परत वाजतं पाऊस बारीक रिमझिम चालू आहे तो पण लागत नाही.
आणि तुम्ही बघू शकताय आमचा अचानक तिथनं ह्याच्यापासून बहिरेश्वरपासून इकडं सातेरीला जायचा प्लॅन झालाय आणि आम्ही आता निघालोय. ऍटमॉस्फिअर तर एवढं भारी आहे, भिजलोय तरी आमची फिरायची हाऊस काही कमी होत नाहीये. आणि हा घाटमार्ग आहे पण वातावरण एकदम मस्त आहे, ग्रीनरी वगैरे बघून फ्रेश होते मन. भिजलोय तरी फिरायची हाऊस काही कमी नाहीये, ते चालूच आहे. आणि आता छोटे धबधबे वगैरे बघत आणि सगळं एन्जॉय करत वातावरण आम्ही चाललोय. एक तुम्हाला आता दाखवतो, इथून एक धबधबा आहे छोटा, मस्त आहे, दाखवते. इथं दिसत असेल वॉटरफॉल आहे. हा तुम्हाला इथून एक आहे. मला इथून जाताना भरपूर असे वॉटरफॉल लागतील. वातावरण एक नंबर आहे, या फिरायला पावसाळ्यातच या खास करून. आता इथं थोडे जण थांबलेत, इथं वॉटरफॉल आहे म्हणून थांबलेत. हो खूप छान वॉटरफॉल आहे. आता आम्ही जाताना इथं फोटोशूट करणार आहे. तुम्ही बघू शकता आमच्या गाडीचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत, एक्सचेंज झालेले आहेत. तेजू गेले त्या गाडीवर, पप्पा आले त्या गाडीवर. आता आम्ही निघाले सातारीला. सातारीचा रस्ता एक नंबर आहे, मजा येते. जे वातावरण आहे या रस्त्यावरती दुःख वगैरे खरंच खतरनाक आहे. खरंच सांगतो, खरंच काय रस्ता म्हणजे हा ऍडव्हेंचर आहे. हे तुम्ही बघू शकता मागं आमच्या हे दोघं आहेत आणि दुःख वगैरे कसं आहे रस्त्यावरती. फॉग नुसतं झालाय आणि रस्ता एक नंबर. खरं सांगतो, इथं आल्यासारखं मन प्रसन्न झालं इथं आल्यावर. थांबा, पुढचा व्ह्यू बघा तुम्ही. मागचं सीन बघा कसं दिसतंय. काय मागचं सीन बघा. अशा पावसात मजा येते. चल, मजा यायला लागली आहे. वातावरण पण एकदम मस्त आहे. कसं वाटलं या वातावरणात तुला? मस्त वाटलं, एक नंबर वातावरण आहे. आणि पाऊस पण धुकं, त्यामध्ये ड्राईव्ह भयानक मजा येते. म्हणजे पावसाळ्याचे सेकंड लॉकडाऊन झालेले. एक फर्स्टच खूप स्मूथ झाली पुणे आणि हे आता सेकंड आहे. गार वाटले आता. कसं वाटतंय? गार वाटतंय. आणि हे आम्ही आलोय मंदिरकडे. गाईज हे तुम्ही बघू शकता सातारीचं मंदिर. 1 वर्षाला प्लॅन होता माझा याचा पण प्लॅन काय होत नव्हता आणि आज शेवटी आलोय.
मधुरा, तेजू आणि मम्मी आणि पुढे बाकी सगळे गेलेले आहेत. पब्लिक पण चांगलीच आहे आज. हे कोणतरी ओळखीचे भेटलेले आहे लोकांना. बीड मधनं पुढं हे बघा. हे भारी आहे आतमध्ये मस्त आहे. चला चला आतमध्ये. आता आतमध्ये एक गुफा आहे म्हणतात. गणेश मंदिर आहे इथे. गणपती बाप्पांचं मंदिर इथे छानस आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेश मोरया. आणि गाईज हे सातेरी देवीचं तुम्ही बघू शकता. ते सातेरी देवीची एक मूर्ती इथं हे केलेली आहे. हे गणपती बाप्पांचं मंदिर छोटंसं इथे आणि हे सातेरी देवीचं आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता. मस्त एकदम गार वाटतं इथं आतमध्ये. खूप मस्त आहे एन्व्हायरमेंट इथलं. पडतोय इथून बाहेर आणि इतकं छान वाटलं इथे येऊन. मस्त वाटलं गाईज. हा छान आहे. मन प्रसन्न झालं. ये बघा ये बघा. मामी जादू झाल्यात. जादू. त्याला म्हटलं की आपल्या डोक्याला लावताना इकडं बघ इकडं बघ. बघा नवरा असा त्रासा असा लावा ताकद. हो नाही खर्च. अच्छा मामी मध्ये बघा असा असा. पण खाली काही दिसत नाही. सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो. तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो. सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो. जयकार महाकाल जयकार महाकाल. आम्ही करणार बाई. इथं आता अजून एक जोडप. तुम्ही कोण काढल्या तुम्ही करू शकत नाही. आम्ही करणार आपण आले मस्त झोप. थंडीनं सगळी लागल्यात कुडकुडायला. चला पुढका दिसला झालंय. चला दर्शन तर झालं व्यवस्थित. आम्ही आता निघालोय आणि मस्त दर्शन झालं. रील शूट केले सगळ्यांचे. एक सोडून सगळ्यांचे रील शूट केलेत आम्ही. आणि आता पुढचं वातावरण बघा. व्ह्यू बघा. हे बघा हा पुढचा व्ह्यू बघा गाईस. इथं चालू आहे आता. मधलाचा नंबर आहे. मामाचा फोटो झालाय. वेटिंगला इथं थांबलेले.
कुठं आहे थांबायचं तिथं? हा तो मोठा वाला. कसं वाटलं मधुरा? एकदम खाली होता तो. मधुरा आमच्या ब्लॉग मध्ये कधी नसायची, ही कमेंट्स मध्ये कंप्लेंट करायची. आज ही ब्लॉग मध्ये आलेली आहे आणि 2 स्पॉट आम्ही फिरलोय. कसं वाटलं? कसं वाटलं मामा मी? हा कुठं? कोल्हापुरातला? चला मी आज तयार आहे. आता तर मला लेट झालाय, मी आज जाणार नाही का? लेट झाला म्हणलं मी तयार आहे. हा दोघं मावळ भाच्याने प्लॅन केला. लेट झालं की जायचं नाही. नाही लेट झालं जाऊन आता सांगितलं म्हणजे तिथंच फोन केला घरात. कारण आता लेट झाला की उपयोगच नाही ना, मग गडबड करणार. त्यात पाऊस पण नाही. चला मग आता म्हणतात मधुरा खुश आहे चांगलीच. हा सक्सेस झालं. 1 नंबर झालं. 1 नंबर झालं. सातेरी मी म्हणतोय ह्याच्यापेक्षा काय विष्णू मंदिर हे सक्सेसफुल झालं, कारण इथं पाऊस वगैरे सगळं तुटून सगळं भेटले. तर काहीच विष्णू मंदिरला जाऊन आलोय. तिथं मस्त आमचं झालं सगळं दर्शन वगैरे आणि वातावरण पण भारी होतं. पण त्याच्यापेक्षा भारी मजा आम्हाला ह्या रूटला का आली, कारण सातेरीला तुम्ही मागं बघू शकता धुक्क वगैरे आणि पाऊस हे बघा अजून मग पावसात थेंब पडायला लागलेत. एन्जॉय केले, भयानक एन्जॉय केले. आता आम्ही निघाले परत. खाली एक धबधबा होता, तो धबधबा तिथं आम्ही जाणार जरा भिजणार कदाचित अजून. चला सध्या भेटू पुढे. यांचं काय रेनकोट घालायचं चाललंय यांचं. नाही भिजली मी आता, मला बस. तर चला भेटू आता पुढे. गाडी आउट ऑफ मध्ये घेऊन चालले मी बंद करून. आणि वारं बघा तुम्ही, वारं समजू शकता की कसं वारं आहे. शर्ट जसं वारं कसं आहे. पप्पा बसलेत मागं आणि हे लोक यायला लागलेत मागून. काही लोक आले. आता आम्ही निघाले पुढे धबधब्याला बसलो. मस्त मजा. आजचा दिवस भयानक. हा व्लॉग 1 नंबर होणार आहे. चला तर आता जाऊया पुढे जाऊया आणि एक्सप्लोर करूया. पुढचा व्ह्यू दाखवतो. पेट्रोलची बचत करत कसं आउट ऑफ झालेलं आहे. गाईज खरंच व्ह्यू हा काय खतरनाक व्ह्यू आहे गाईज. बापरे चालेल पण थोडा कमीच आहे. हे बघा आमचे 2 किती क्रूज बघा. जसं खाली होतं तसं धुकं थोडं कमी होतंय. पण हा घाट प्रॉपर पूर्ण घाट जो आहे खतरनाक घाट आहे. मस्त मजा आली, एन्जॉय केलं. असा रस्ता नशिबानेच भेटतो. तर काय आम्ही आता घाट खाली उतरत आहे आणि इथे एक छोटासा धबधबा लागलेला आहे जिथं आता लोक थांबलेत. चला गाड्या साईडला घ्या, गाड्या थांबवा. अरे यांचं ऑलरेडी चालू आहे, यांचं ऑलरेडी विजा इथं चालू आहे. मामा गेलेला आहे. मामा फोटोला पोज देऊन उभारला. इथं फोटो काढायला पोज वगैरे देऊन तयार आहेत. वर काढ घे भिजत. व्हिडिओ चालू आहे. तुम्ही दगड टाका. प्लॅन में थोडा चेंज आहे. कपड्याचं शिक्षण आम्ही डीमार्टला आलोय आणि इथून रंकाळा जाणार होता, म्हणजे समोरचा रंकाळ्याच्या समोरच्या डीमार्टला आलोय. आता इथे थोडं फिरणार आणि मग तर इथे आमच्या त्याच्याला हवे आहे श्रग आणि आम्ही श्रग शोधत आहे. शोधत नाही आता मी दुसरीकडेच वळले. श्रग भेटला नाही त्यामुळे दुसरीकडे वळाली. आता काय बघतेस तू? टॉप. इथं हे लोक पण बघत आहेत. मामा इथं आलेला आहे.
मध्ये भयानक मामाची एंट्री सबसे अलग. पप्पा इथं वैतागलेत. पप्पा म्हणतील काय यांच्या बायकांची शॉपिंग कधी संपत नाही. आम्ही आलेलो आहोत रंकायला. पहिला खायचं सुरुवात झालेली आहे आमची. हे माझा समोसा चाट तिखटवाला, मम्मीचं दहीपुरी आणि ते दिवसा कॉम्बो या खायला. तेजूचा हा नवीन ड्रेस आहे. नवीन प्रकारचा टाईपचा ड्रेस घातलाय तिने आज. तर काय आमचं रंकाळा फिरून झालं. जास्त व्हिडिओज नाही केले मी, कारण आम्ही फोटो वगैरे शूट करण्यामध्ये बिझी होतो. आणि तिथून आता आम्ही आले गांधीनगरला. हे जी चालू आहे कपड्यांची शॉपिंग. हे आता कपड्यांची शॉपिंग चालू आहे. डॉगर ड्रेस बघतायत. यांची शॉपिंग मला नाही वाटत लवकर होईल. आता वाजले आहेत, टायमिंग काय आला आहे आता? टायमिंग आहे 8:06. सो काय तर वॉलपेपर कसं आहे सांगा? 8:06 झालेत. मला वाटतं 10 तरी वाजून आले दोघं. आता चालू आहे ट्रायल. सो बघू झालं की मग कळवतो. तेजू अजून किती 2-3 तास लागतील ना आपल्याला? 4 तास लागतात. 4 तास. मम्मी हे मम्मी 4 तास बसतील ना का अजून काय एक्सटेंड? एवढे लागत नाही गं. लागलं चटई वगैरे टाकायला सांगू इथं. आणतो ना आपलं टाका सांगूया. हा मम्मी एवढं लागत नाही गं बस. लागला सांगतो वगैरे टाका सांगू घ्या. एवढं नाही लागत. नुसतं खरेदी होते का नाही पप्पा? होते का नाही यांची खरेदी? होईल की? होईल. होईल की? कधी होईल? आज होईल काय? आज होईल ना. यांची खरेदी बघा. ड्रेस झाला. आता हे लोक साड्या बघत बसलेत. खरेदी काय यांची होईल आज वाटत नाही मला. आणि टाईम मगाशी तुम्हाला दाखवलं मी 8:06. किती वाजले? आणि आता झालेलं आहेत 8:53. म्हणजे So, 9 वाजले. 9 वाजलेले आहेत. यांची शॉपिंग आज घरी जायला 12 वाजणार आहे. कोण राहत असते सगळ्या लवकर होत नाही. सो मी आपलं बसल्या बसल्या चार्जिंग सपोर्ट कॅन्डी क्रश. मी आपल्या बसल्या कॅन्डी क्रश खेळतोय. टाइमपास तेवढाच माझा. कंटाळा आलाय मला. तर गाईज हा होता आजचा ब्लॉग. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला, काय वाटला. मी जास्त कंटिन्यू नाही करू शकलो कारण बॉडी थोडी एक्झॅक्टेड झाली होती. कंटाळा आलेला खूप दिवसभर ट्रॅव्हलिंग. तर तिथं पावसात भिजून थंडी वाजत होती. मम्मी, तेजू, पप्पा सगळे थंडीनं आकसले होते. त्यामुळे मला आता व्हिडिओ काय नको, सरळ घरी निघूया. जेवढं पण आम्ही त्यानंतर जे काही केलं ते गडबडीमध्ये झालं आमचं शॉपिंग वगैरे सगळं. सो ते काही शूट नाही केले मी. तर हा होता आजचा आमचा एन्जॉयमेंटवाला ब्लॉग. बाकी कसा वाटला, काय वाटला सांगा तुम्हाला. खूप दिवसांनी आम्ही फिरायला गेलो होतो फॅमिलीसोबत. अर्धे लोक मधून रिटर्न गेले होते कारण टाईम झाला होता. काही लोकांना पुढं फिरायचं होतं, काही लोकांना घरची कामं होते. सो आम्ही स्पीड झालो. तर व्हिडिओला काही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट दाखवा. तुमचा सपोर्ट खरंच खूप मस्त आहे. चॅनल आपलं फ्रीज झालं होतं पण त्यातून अनफ्रीज होऊन 1 महिन्यात 3 महिन्याचा फ्रीज टाईम होता. पण 1 महिन्यामध्ये आपलं चॅनल अनफ्रीज झाले आणि परत आता बॅक टू ट्रॅक आहे. 2000 सबस्क्रायबर्स ही होतील आता. आय थिंक ह्या जुलै एंडिंगपर्यंत होऊन जाईल 2000 सबस्क्रायबर्स. सो तुमचा सपोर्ट असाच राहू दे. हे तुमच्यासाठी खूप मस्त मस्त कॉन्टेंटची तयारी आहे चालू. खूप मस्त कॉन्टेंट येणार आहेत आणि थोडेसे अनबॉक्सिंग व्हिडिओज पण येणार आहेत. अनबॉक्सिंग करणार आहे मी. सो त्याचेही व्हिडिओज तुम्हाला येतील या चॅनलवरती. आणि एक सेकंड चॅनल आता येणार आहे आपल्या कॅफेचं मी एक चॅनल बनवतोय हंगरी बर्ड्स कॅफेने. सो त्यालाही सपोर्ट दाखवा. मी तुम्हाला लिंक वगैरे सगळ्यांना शेअर करीन. ह्या चॅनलवरती पण मी बायोमध्ये टाकेन. सो सपोर्ट दाखवा. तोपर्यंत भेटू. बाय बाय. गुड नाईट.